उत्तर पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचार रॅलीला सुरू झाली आहे। आपण आपल्या मागे पाहू शकतो महायुतीतील सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये आपल्याला सहभागी होताना दिसत आहे। मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी देखील यांच्या उमेदवारीला जो विरोध केला होता, मात्र ते त्यांचे कार्यकर्ता व पदाधिकारी देखील आपल्याला या युती रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहे। दुसरीकडे याच मतदारसंघातून जे इच्छुक उमेदवार होते संजय निरुपम ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेला पाहायला मिळत आहे। आपण आपल्या सोबत रवींद्र वायकर स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। रवींद्रजी काय सांगाल? प्रचार रॅलीला तुमच्या सुरुवात झालेली आहे। आपण दुसरीकडे पाहिलं तर जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे अमोल कीर्तीकर यांची जी प्रचार रॅली आहे, जे प्रचार आहे तो 2 महिन्यापूर्वी सुरू झालेला, मात्र तुमचा उशिरा उमेदवारी घोषित झाला, याचा फटका तुम्हाला पडू शकतो का? अजूनपर्यंत तर कधी पडलेला नाही, त्यामुळे फटका पडण्याचा प्रश्नच नाही आहे। ज्यांना अगोदरपासून अनेक उमेदवारांना अगोदरपासून मिळालं होतं त्या लोकांनी त्यांची कामं चालू केलेली आहेत, पण रवींद्र वायकर हा कामाचा ब्रँड आहे, तो 35 वर्षापासून चालू आहे। आपण पाहिलं तर तुम्ही जोगेश्वरीचे आमदार होते, आता तुमच्या अंडर म्हणजे 6 मतदार जे हे आहेत विधानसभेचे, तर त्या कसं तुम्ही ते पिंजून काढणार आहे? कुठले कुठले मुद्दे तुम्ही लोकांपर्यंत नेणार? पहिलं 6 विधानसभांच्या बाबतीमध्ये ही इलेक्शन खरं म्हणजे लोकसभेचं आहे, हे काय मुंबई महानगरपालिकेचं नाही आहे किंवा विधानसभेचं नाही आहे। तर लोकसभेमध्ये जे प्रश्न कोणीही मांडले नाही ते तिथे मांडून सोडणं, हे सोडून करणं म्हणजे मुंबईच्या दृष्टीने असेल, सिव्हिल एव्हिएशनचा असेल, फॉरेस्टचा असेल, गुंफेचा असेल, मराठी भाषेचा असेल, हे प्रश्न तिथे मांडायचे असतात। त्याचा आणि याचा दुसरा संबंध की केंद्राकडनं जास्तीत जास्त निधी कसा महाराष्ट्राला आणि मुंबईला मिळेल, समुद्रावरच्या कोळीवाड्यांचा कसा विकास होईल, हे प्रश्न असतील। तुम्ही नुकताच तुम्ही आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तुम्हाला तर उमेदवारी मिळाली, मात्र जे ठाकरेंचे जे नेते मंडळ त्यांच्याकडून असा तुमच्या विरोधात तो प्रचार सुरू आहे की समोरचा किती झाला तरी तो गद्दार आहे आणि त्याला मत देऊ नका। सर्वांना माहिती आहे काय झालंय ते, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही। गजानन कीर्तीकर सध्या तरी या उमेदवार रॅलीमध्ये दिसून येत नाही आहे। आपण पाहिलं तर त्यांना उमेदवारी देखील देणार होते, मात्र मी मुलासमोर उभा राहणार नाही असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं। कुठे ना कुठे या प्रचारात त्यांच्याकडून पाठ फिरवली जात आहे का आणि छुपा पाठिंबा अमोल कीर्तीकर यांना दिला जात आहे का? बघा, त्यांनी सांगितलं राजकीयपणाने मी माझ्या पक्षाबरोबर राहीन म्हणून, त्या पद्धतीने मीटिंगला वगैरे येतात। आता याच्यामध्ये त्या वयाच्या कारणाने त्यांना याच्यामध्ये फिरवणं ते बरोबर वाटत नाही आम्हाला पण योग्य, पण ते जिथे इथे पाहिजे तिथे येतातच। तुम्ही पाहिलं तर 2 महिन्यापूर्वीपासून अमोल कीर्तीकर यांचा प्रचार रॅली सुरू झाली होती। अमोल कीर्तीकर एक गल्लीबोळ्यातले व्यक्ती आहेत आणि त्यांचं कीर्तीकर देखील उत्तर पश्चिममध्ये देखील नाव आहे, ह्याचा फटका तुम्हाला पडू शकतो? नुसतं नाव असून चालत नाही, त्याच्यावर काम पण पाहिजे। हे काम फक्त रवींद्र वायकरचं आहे। आपल्यासोबत रवींद्र वायकर होते। येत्या 20 मेला इथे जे मतदान आहे ते पार पडणार आहे आणि रवींद्र वायकर यांची प्रचार रॅली देखील सुरू झाली आहे, मात्र जे उशिरा त्यांची प्रचार रॅली सुरू झाली ह्याचा फटका किती पडणार हे आपल्याला 20 मेला माहिती पडेल। कॅमेरामॅन प्रवीण सह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।